ठाणे पोलीस स्कूलच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। फी भरण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या 2 दिवस आधीच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार घडलाय। जवळपास 100 विद्यार्थी यामुळे भरडले गेलेत। शाळेने दिलेल्या ॲपमध्ये फी भरण्याची अंतिम तारीख 12 जुलै असताना विद्यार्थ्यांना आज शाळेतून बाहेर काढण्यात आलं। सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना काही वेळातच त्यांच्या पालकांना शाळेतून फोन गेला आणि तुमच्या पाल्याची फी भरली नसल्याचं त्यांना शाळेतून घेऊन जाण्याचा निरोप देण्यात आला। यामुळे पालकांनी शाळेभोवती गराडा घातला, परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नव्हते। या घटनांमुळे पालक आणि विद्यार्थी अतिशय नाराज आहेत। पालकांच्या मते फी भरण्यासाठी अजून 2 दिवस असताना विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अन्यायकारक आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून शाळेचा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला आहे। युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली। त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे प्रिन्सिपलच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर सरनाईक यांच्या मते शाळेच्या व्यवस्थापकाचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे। या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीनं कारवाई करून शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे। पालक आणि विद्यार्थी यांच्या या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी पुढाकार घेतलाय। ठाणे पोलीस स्कूलच्या प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालंय। आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण 112 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश नाकारला होता। आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या 112 विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती, त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे। तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ॲपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही 12 जून दाखवलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी 12 तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे। मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे। युवासेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरं तर या 112 विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या 112 विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे। आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुडझरे असतील, युवासेनेचे माझे कार्यकारिणी सदस्याचे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील, जितेश गुप्ता, निखिल वाळके, सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहे। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणार आहे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टिस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे। विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे, त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये। ती आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल। तर ती म्हणते ठीक आहे, ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं, असं तिची ही उद्धट भाषा होती। मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील, त्यांना सस्पेंड करतील ह्यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे। जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही।